लग्न म्हणजे दोन शरीर एक जीव असं नातं. आयुष्याचा जोडीदार चांगला मिळाला तर आयुष्य समृद्ध होतं, पण तोच चुकीचा असेल तर चांगलं आयुष्य नरक बनतं. अशीच एक महिला लग्नानंतर नरक यातना भोगत आहे. लग्नानंतर तिचा नवरा असं काही करत होता की तिची रात्रीची झोप उडाली होती. लग्नाला 1 महिना झाला आणि तिचा मृत्यू झाला. अलवारच्या तिजारा परिसरात राहणारी सोनम नर्सिंगचे शिक्षण घेत असताना मनोजशी तिचं ओळख झाली. मनोज बिहारमध्ये कंपाऊंडर म्हणून काम करत होता. महिन्याभरापूर्वी दोघांचं लग्न झालं. लग्नानंतरचे 6 दिवस अगदी चांगले गेले. सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण 6 दिवसानंतर मनोज असं काही करू लागलं की सोनमचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. मनोज रात्रभर गायब होऊ लागला. सोनम रात्रभर त्याची वाट पाहत जागी असायची, पण तो दुसऱ्या दिवशी घरी यायचा. आपल्या नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत, रात्री तो तिच्याकडे जातो असा संशय सोनमला आला. तिने त्याला याबाबत विचारलं तर त्याने तिला मारहाण केली. तो तिला आपल्या फोनलाही हात लावू द्यायचा नाही. एकदा तिने त्याच्या फोनला हात लावला तेव्हाही त्याने तिला मारहाण केली. सोनमनं नवऱ्याबाबत घरच्यांकडे तक्रार केली होती. सोनमच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तो तिच्यापासून अनेक गोष्टी लपवायचा. मनोजने तिचा छळ सुरू केला होता. सोनमने पतीचा अत्याचार सहन न झाल्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. ट्रॅकवर सोनमच्या पर्समधून सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे मृतदेहाची ओळख पटली. लग्नानंतर 1 महिन्याने सोनमनं आपलं आयुष्य संपवलं. सोनमच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी तिचा मृतदेह बिहारहून अलवारला आणला. फेब्रुवारी 2024 मध्ये कर्नाटकातही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. म्हैसूर जिल्ह्यातील हिरके गावात एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन 12 वर्षे तिला नजरकैदेत ठेवलं होतं. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री घरावर छापा टाकून पीडित सुमाची सुटका केली.